हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील चौथे प्रकरण पाहतोय. कोणते होते? पर्यावरणीय व्यवस्थापन. हा धडा आपण पाहतोय. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? आपण वेगवेगळ्या प्रदूषणांची माहिती घेतलेली होती. आपण पर्यावरण म्हणजे काय पाहिलं? पर्यावरण म्हणजे काय हो? पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली असणारी परिस्थिती. आणि प्रदूषण म्हणजे काय पाहिलं? तर जेव्हा एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे दूषितीकरण होते तेव्हा आपण प्रदूषण झाले असे म्हणतो, हो की नाही? म्हणजे जो काही पर्यावरणामध्ये बदल होतो तो बदल अनावश्यक असतो, ओके, अनिश्चित असतो, अनावश्यक असतो आणि अस्वीकारार्ह असतो, नको असलेला असतो, ओके. अशा बदलांना आपण काय म्हटलेलं होतं? पर्यावरणीय प्रदूषण. त्यानंतर आपण त्याचे 2 प्रकार देखील पाहिले. कोणते 2 प्रकार हो? तर एक नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणामध्ये जे काही नैसर्गिक घटक प्रदूषण करतात ते म्हणजे त्याला आपण काय म्हटलेलं होतं? तर नैसर्गिक प्रदूषण असं म्हटलेलं होतं. तर मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय म्हटलेलं होतं आपण? मानवाच्या कृतीमुळे जे काही अनावश्यक, अस्वीकारार्ह, अनिश्चित असे बदल होतात त्याला आपण मानवनिर्मित प्रदूषण असं म्हटलेलं होतं. तुम्ही इयत्ता 9वीमध्ये विविध प्रदूषणाचे प्रकार पाहिलेले आहेत. हवा प्रदूषण होतं, माती प्रदूषण होतं, मृदा प्रदूषण होतं, आणखी काय आहे? ध्वनी प्रदूषण आहे. हे अशा प्रकारचे प्रदूषण तुम्ही पाहिलेली होती. या इयत्ता 10वीमध्ये या प्रकरणामध्ये तुम्हाला एक नवीन प्रदूषणाचा प्रकार दिलेला होता बाळांनो. तो आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला. काय होता तर तो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, मराठीतून सांगायचं किरणोत्सारी प्रदूषण. त्याच्यामध्ये आपण किरणोत्सार म्हणजे काय पाहिलं? किरणोत्सार म्हणजे काय हो? तर एका माध्यमाच्या स्वरूपात एनर्जी काय केली जाते? बाहेर टाकली जाते इन द फॉर्म ऑफ वेव्स. किरणांच्या स्वरूपात काय केली जाते? एनर्जी बाहेर टाकली जाते. याला आपण किरणोत्सार असे म्हटलं होतं. त्याचे देखील 2 प्रकार पडतात, नैसर्गिक किरणोत्सार आणि मानवनिर्मित किरणोत्सार. नैसर्गिक किरणोत्सारामध्ये मुख्यतः 2 येतात. एक येते अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि दुसरं येतं इन्फ्रारेड लाईट, ओके. अशा पद्धतीनं ते 2 नैसर्गिक किरणोत्सार आहेत. आणि जे मानवनिर्मित किरणोत्सार आहेत ते कोणकोणते आहेत बाळांनो? एक म्हणजे एक्सरेज. एक्सरे सगळ्यांना माहिती आहे, आपण काढतो की नाही डॉक्टरकडे गेल्यानंतर एक्सरे. ते वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरेज. आणि दुसरं अणुभट्ट्यातून जे काही निर्माण होणारा किरणोत्सार आहे. ॲटॉमिक प्लांट असतात पहा, मोठमोठे ॲटॉमिक बॉम्ब वगैरे तिथे तयार होतात, यांना म्हणायचं मानवनिर्मित किरणोत्सार. त्या ठिकाणी मी तुम्हाला मानवनिर्मित किरणोत्साराचे 3 प्रकार देखील 3 उदाहरणं देखील सांगितली होती. कोणती हो? चर्नोबिल, विंड स्केल आणि थर्ड वन इज दी थर्ड माइल आईसलँड. अशा पद्धतीचं तिसरं काहीतरी होतं. आणि या तिघांमुळे जे दुष्परिणाम झालेले आहेत, त्या किरणोत्सारामुळे जे काही दुष्परिणाम झालेले आहेत ते तेथील लोक आत्ता देखील भोगत आहेत. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे जे काही पर्यावरणीय प्रदूषण होते त्या पर्यावरणीय प्रदूषणाचा मानवनिर्मित घटकांवर, त्याच पद्धतीनं नैसर्गिक घटकांवर देखील विपरीत परिणाम होते. आणि या सगळ्या विपरीत परिणामामुळे एक तिथं गरज भासलेली आहे. कशाची गरज भासलेली आहे? तर पर्यावरणीय संवर्धनाची गरज भासलेली आहे. आता संवर्धनालाच आपण आणखी एक शब्द म्हणू शकतो, तो म्हणजे कोणता? तर आपण त्याला संरक्षण असं देखील म्हणू शकतो. मग पर्यावरणाचं संरक्षण करायचं किंवा संवर्धन करायचं का करायचं? कारण की जे काही आपले मानवनिर्मित घटक आहेत, जे काही नैसर्गिक घटक आहेत, या सगळ्यांना जपून ठेवण्यासाठी, यांचं सगळ्यांचं जतन करण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला पर्यावरणीय संवर्धनाची गरज आहे, पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज आहे. मग ही गरज का पडली? तर तेच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पर्यावरणीय संवर्धन किंवा पर्यावरणीय संवर्धनाची गरज का पडली? पर्यावरण संवर्धन. संवर्धन म्हणजेच काय हो? मी याला शब्द सांगितला तर संवर्धन म्हणजेच यालाच तुम्ही संरक्षण असं देखील म्हणता. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रदूषणाचे प्रकार पाहिले. या प्रदूषणामुळे काय होतं? मानवावर, निसर्गावर विपरीत परिणाम होतात. अशा पद्धतीचे जर विपरीत परिणाम होत गेले तर थोड्या दिवसांनी हे जे काही पर्यावरण आहे, आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे ही काय होईल? ऱ्हास पावेल. आणि त्यामुळं आपली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय येते?
काय तर आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करायचं, आपल्या पर्यावरणाचं संवर्धन करायचं. का हो? कारण की मानवाचं जे अस्तित्व आहे हे पूर्णपणे कोणावरती डिपेंड आहे? हे पूर्णपणे पर्यावरणावरती अवलंबून आहे. म्हणून आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. पहा, त्या ठिकाणी तुम्हाला आणखी तुम्ही काय सांगू शकता? तर पर्यावरण संवर्धन ही एक तुम्ही चळवळच म्हणू शकता. ओके, चळवळ कशा पद्धतीने करायची? तर जे काही वृद्ध लोक आहेत त्यांना त्याचं महत्त्व पटवून द्यायचं. बाबा, आपलं पर्यावरणाचं संरक्षण करणं, संवर्धन करणं का गरजेचं आहे, का आपलं पर्यावरण आपल्याला वाचवलं पाहिजेत. किंवा जे शाळेत जाणारे मुलं आहेत, तुम्ही आहात आता उदाहरणार्थ, तर हे सगळं जे होऊ शकतं हे कशाच्या माध्यमातून होऊ शकतं बाळांनो? ही जी काही जनजागृती आहे, हे जे काही पर्यावरण संरक्षणाचं किंवा पर्यावरण संवर्धनाचं हे काम आहे, हे कशाच्या माध्यमातून होऊ शकतं? फक्त आणि फक्त शिक्षणाच्या माध्यमातून ते होऊ शकतं. आता शिक्षणाच्या माध्यमातून करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा पर्यावरणाबद्दल. म्हणजे काय करायचं? सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. काही पर्यावरणाबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे. पहा, काहींना फक्त घर, शाळा इतकंच माहिती असतं, तर काही खूप पर्यावरण प्रेमी देखील असतात. काहींना झाडं लावायला आवडतात, काहींना पक्षी फार आवडतात, काहींना प्राणी आवडतात. फक्त घरच्या प्राण्यांपुरताच विचार करायचा नाही बरं का. बाहेरच्यांचा सुद्धा विचार करायचा. बाहेर कधी एखाद्या वेळेस समजा एखादा बड्डे आहे तुमचा, तर त्या बड्डेला पार्टी न करता तुम्ही काय करू शकता? एखादं झाड लावू शकता, वृक्षारोपण करू शकता. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून तुम्ही आपल्या पर्यावरणाचं काय करू शकता? संवर्धन करू शकता. मग गरज पडलीच नाही पाहिजे पर्यावरण संरक्षणाची, ती परिस्थिती आणूनच नाही द्यायची. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे उपक्रम करायचे आहेत. आता तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता पूर्ण करायला दिलेला आहे. काय आहे हो तक्ता? तर पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे? आपण पर्यावरणाचे एकूण 2 घटक पाहिलेले आहेत. एक म्हणजे नैसर्गिक घटक आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित घटक. सगळ्यांना नैसर्गिक घटक माहीत आहेत, मानवनिर्मित घटक देखील माहीत आहेत. नैसर्गिक घटकामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक येतात. आता आपण काय करूयात? तक्ता पूर्ण करूयात. पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा मी लिहिते बाळांनो, काय लिहूयात? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी. काय लिहूयात? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी. पहा, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी. आता निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. कशा पद्धतीनं आपण निसर्गाचा समतोल राखायचा? पहा, आपण कालच बघितलं मानवनिर्मित घटक कशा पद्धतीनं नैसर्गिक घटकांवरती परिणाम करतात आणि नैसर्गिक घटक कशा पद्धतीनं मानवनिर्मित घटकांवरती परिणाम करतात. हे दोघं घटक एकमेकांवरती विपरीत परिणाम केले की काय होणार आहे? जी काही आपली परिसंस्था आहे, जी काही आपलं पर्यावरण आहे, हे काय होणार आहे? तर ते असंतुलित होणार आहे. त्याचा समतोल काय होणार आहे? बिघडला जाणार आहे. आणि तो बिघडला जाऊ नये म्हणून आपल्याला कशाची गरज आहे? पर्यावरण संरक्षणाची गरज आहे. मग पर्यावरण संरक्षणाची गरज आपण कशा पद्धतीने करू शकतो? तर जे काही प्रदूषित पाणी आहे, जे काही सांडपाणी आहे, ते बाहेर आपल्या पर्यावरणात न सोडता ते जमिनीच्या खालून सोडून द्यायचं. आणखी आपण काय करू शकतो? जे काही कारखाने आहेत त्याच्यातून जे सांडपाणी बाहेर जातं ते बाहेर जाऊन न द्यायचं. अशा पद्धतीनं पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे? तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी. दुसरं, पर्यावरण संवर्धनाची गरज का भासते हो? तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या सोडवण्यासाठी. मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी. पहा, कशासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे किंवा संरक्षणाची गरज आहे? तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी. नैसर्गिक समस्या कोणकोणत्या असतात हो? तर महापूर आहे, दुष्काळ आहे, वादळ आहे. आणि मानवनिर्मित समस्या कोणकोणत्या आहेत हो? जंगलतोड आहे. आणखी काय असतं? प्राण्यांची शिकार करतात. ते जर का केलं तर काय होईल हो? आपला पर्यावरणाचं संरक्षण हे काय होईल? पर्यावरणाचा समतोल काय होईल? बिघडेल. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपलं पर्यावरण संरक्षण करायची गरज आहे. कारण की
पूर्णतः मानवाचं अस्तित्व हे कोणावरती डिपेंड असतं, तर पर्यावरणावरती. आणखी आपण काय सांगू शकतो, तर आणखी आपण सांगू शकतो जी काही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे किंवा उपलब्ध साधनसंपत्ती आहे, त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी आपली नैसर्गिक साधनसंपत्ती काय आहे हो, मोठमोठी झाडे आहेत, जंगले आहेत, किल्ले आहेत, आणखी खनिजे आहेत. या पद्धतीची जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्यासाठी, पहा तुम्ही फिरायला गेलात तर किल्ले, आता बरेचसे किल्ले असतात, की काय केलेलं असतं, किल्ले हा देखील आपल्या पर्यावरणाचा एक भाग आहे, पर्यटन स्थळ असतात ती, तर त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी काहीतरी घाण लिहिलेलं असतं, थुंकलेलं असतं. मग ते थुंकल्यामुळे काय होतं, प्रदूषण होतं. प्रदूषण झालं की काय होतं, समतोल बिघडतो. समतोल बिघडला की काय होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपल्याला कशाची गरज आहे हो, तर पर्यावरण संवर्धनाची किंवा पर्यावरण संरक्षणाची गरज आहे. खनिजे आहेत आपली वेगवेगळी, ही देखील आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. आपली जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचं जतन करून ठेवण्यासाठी देखील आपल्याला काय आहे हो, पर्यावरण संरक्षणाची गरज आहे. पहा आणखी आपण काय लिहू शकतो, तर आपली जी काही जैवविविधता आहे, जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पहा काय लिहिलं मी, जैवविविधता. आता जैवविविधता हा पॉईंट तुम्हाला पुढे येणार आहे, येता नवीमध्ये गेला की नाही मला माहीत नाही. जैव म्हणजे जैविक, ओके, विविधता फरक किंवा डिफरन्सेस, व्हरायटी, ओके. जैवविविधता म्हणजे काय, पहा आपल्या पर्यावरणामध्ये असलेले असंख्य प्लांट असतील, म्हणजे वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव असतील, याच्यामध्ये असलेली जी काही विविधता आहे आणि त्या सगळ्या विविधतेमुळे आपलं जे पर्यावरण नटलेलं आहे, जे छान दिसतं, याला जैवविविधता म्हणायचं. आता ही जैवविविधता याचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. पहा जर का फॉर एक्झाम्पल आता आज अलीकडच्या काळामध्ये आपल्याला चिमण्या फारशा पाहायला मिळत नाही, चिमण्यांची संख्या काय झालेली आहे, पूर्णतः नष्ट झालेली आहे. म्हणजेच आपल्या पर्यावरणातून एका गोष्टीचा ऱ्हास झाला का, पर्यावरणाचा ऱ्हास झाला म्हणजेच काय होणार आहे, तिथं समतोल बिघडणार आहे आणि तो समतोल बिघडू नये म्हणून आपल्याला म्हणून देखील आपल्याला कशाची गरज आहे हो, तर पर्यावरण संवर्धनाची आपल्याला गरज आहे. आणखी आपण काय सांगू शकतो, आणखी आपण सांगू शकतो हवा, पाणी, मृदा, जल म्हणजेच पाणी यांचे प्रदूषण रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी, ओके. पहा आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण का करायचं आहे, का तर जे काही आपले हे अजैविक घटक आहेत, कोणते, हवा, पाणी, मृदा आहे, यांचे प्रदूषण टाळण्यासाठी जर का आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं, आपण पर्यावरणाचं व्यवस्थित संवर्धन केलं, आपण मोठ्या प्रमाणावरती झाडे लावली, तर काय होणार आहे, आपल्या पर्यावरणाचं तिथं संरक्षण होणार आहे. पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काय करायचं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, कारखान्यातून जे काही सांडपाणी येते, बायका बरेचशा नदीवरती कपडे धुवत असतात, गुरे धुवत असतात, अशा ठिकाणी ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं, तिथं प्रतिबंध घालायचा, तिथं आळा घालायचा. जर काही आपल्या तसं निदर्शनास आलं तर आपण काय करायचं, तिथं जाऊन सांगायचं की बाबा असं करू नका, यामुळे काय होते, पाणी दूषित होते आणि दूषित पाण्यामुळे वेगवेगळ्या रोगांना आपण बळी पडतो. आपल्याला देखील ते विपरीत परिणाम करतात, प्राण्यांवर देखील परिणाम करतात. कपडे धुतल्यामुळं त्या नदीतील जी काही जलचर परिसंस्था आहे त्याच्यावरती परिणाम होतो. त्याच्यावरती परिणाम झाला की पुढं सगळी जी आपली अन्नसाखळी आहे ही पुढं बिघडत जाणार आहे. अन्नसाखळी बिघडली की त्याचा परिणाम पर्यावरती होणार आहे. म्हणून या गोष्टींचं प्रदूषण टाळण्यासाठी देखील आपल्याला पर्यावरण संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण का पर्यावरणाचं संरक्षण करायचं, का पर्यावरणाचं संवर्धन करायचं, का तर जी काही तुमची येणारी पुढची पिढी आहे, भावी पिढी आहे, फ्युचर जनरेशन आहे, त्या फ्युचर जनरेशनला तुम्ही आत्ता जर का संरक्षण केलं नाही, त्याचं संवर्धन केलं नाही, टिकवून ठेवलं नाही, तर त्या फ्युचर जनरेशनला मोकळी हवा, मोकळा श्वास, एक सुखमय जीवन, एक छान पर्यावरण मिळेल का, मिळणार नाही. म्हणून आणखी आपण काय लिहू शकतो, तर भविष्यात येणाऱ्या पिढीला किंवा भविष्यातील पिढीला
सुंदर स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी सुंदर स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी देखील पर्यावरण संवर्धनाची गरज आहे। पहा अशा पद्धतीनं हा काय केलेला आहे हो, आपण तक्ता पूर्ण केलेला आहे। पहा तक्ता काय आहे, का तुम्हाला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे। एकूण आपण 6 पॉईंट पाहिले। पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, तर संवर्धन म्हणजेच थोडक्यात संरक्षण बाळांनो। मग अशा पद्धतीने आपण 6 पॉईंट पाहिले। सगळ्यात पहिला नैसर्गिक साधन संपत्तीचे आपल्या जतन करून ठेवण्यासाठी, दुसरं ज्या काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या असतात त्यांच्या निराकरणासाठी, तिसरं जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी, चौथं हवा पाणी मृदा यांचे प्रदूषण टाळण्यासाठी, 5वं निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि 6वं सगळ्यात महत्त्वाचं जे काही फ्युचर जनरेशन आहे, आपली भविष्यात येणारी पिढी आहे, या पिढीला सुंदर स्वच्छ आणि एक सुंदर सुखामय जीवन देण्यासाठी आपल्याला या 6 गोष्टींसाठी पर्यावरण संवर्धनाची किंवा पर्यावरण संरक्षणाची गरज आहे बाळांनो।